1975 ते 1980चा काळ, जेव्हा लँडलाईन फोन अगदी तुरळक असायचे. अगदीच शासकीय कार्यालयात आणि गर्भश्रीमंत माणसाच्या घरी पाहायला मिळायचे. मोबाईलचा शोध अजून लागायचा होता आणि इंटरनेटचा तर दूर दूरपर्यंत काहीच संबंध नव्हता. अशा वेळेस आपल्यापासून दूर राहणाऱ्या माणसासोबत संवाद साधण्याचं सर्वात सोपं आणि स्वस्त साधन एकमेव पत्र हेच होतं, जो थेट मनाशी मनाचं नातं जोडणारा प्रवाह होता. वडील मुलाला पत्र लिहायचे, बहीण भावाला पत्र लिहायची, मित्र मित्राला पत्र लिहायचा. अशा नात्यांचा संवाद या पत्रमिलाफद्वारे अखंडित चालू राहायचा. फाँटेन पेनमधील शाई सतत भरावी लागत असली तरी या पत्रलिखाणाने नात्यांमधील ओढ मात्र कधी आटू दिली नाही. उलटपक्षी एकमेकांमधील संवाद अविरत चालूच ठेवला, तोही थेट हृदयांतर. याच पार्श्वभूमीवर त्या काळातील युवक, युवती, मध्यमवयीन वर्गामध्ये एका आगळ्या वेगळ्या पत्रसंकल्पनेची लहर आली होती. त्या काळी या संकल्पनेला पेन पाल किंवा पेन फ्रेंड असे नाव दिले गेले होते. याची ओळख विशेष करून तरुण वर्गाला मासिकांमधून होत असे. त्या काळी प्रसिद्ध अशा मराठी, हिंदी आणि इतर भाषिक मासिकांमध्ये ही पेन पाल हे कॉलम विशेष प्रसिद्ध व्हायचं, ज्यामध्ये आपल्या देशातील, इतर बाहेरील देशातील लोकांचे जे पेन पाल संकल्पनेशी जोडले गेले होते त्यांचे नाव, पत्ता, त्यांची वैयक्तिक माहिती छापलेली असायची, ज्याच्या आधारे त्या काळी लोक नवीन मित्र किंवा मैत्रीण बनवू शकत होते. आपण अशाच आपल्या एका जुन्या मित्राच्या, आपल्या प्रभाकर या मित्राच्या पेन फ्रेंड या प्रवासादरम्यान घडलेल्या आठवणींचा आढावा घेणार आहोत. चला तर मग आपण त्याच्या भावविश्वात जाऊन थोडं त्याचं जग अनुभवूया. शहर पुणे. या शहराच्या एका प्रसिद्ध अशा चौकामध्ये एका भेळेच्या गाडीसमोर 4 ते 5 मित्र घोळका करून भेळ खात उभे होते. या 4-5 मित्रांमध्ये उभा होता आपला मित्र प्रभाकर. त्याने मित्रांशी बोलत बोलत भेळ संपवली आणि रिकामा कागद फेकण्यासाठी तो कचरा कुंडीच्या दिशेने निघाला. तो कागद टाकणार इतक्यात त्याला त्या कागदाच्या एका कोपऱ्यात असलेल्या काही फिक्कट शब्दांकडे त्याचे लक्ष गेले आणि तो कागद न टाकता तसाच घेऊन तो वाचण्याचा प्रयत्न करू लागला. इतक्यात त्याचा एक मित्र त्याच्या मागून आला आणि तो प्रभाकरला म्हणाला, "काय रे प्रभा, काय झालं? भेळमध्ये तुला सोनं सापडलं का?" प्रभाकर कागद बारकाईने पाहतो. यावर काही शब्द असतात, ते प्रभाकर वाचतो. तो शब्द असतो इंटरनॅशनल. मित्रांना कागद दाखवत प्रभाकर म्हणतो, "अरे थांबा, हा कागद बघा." दुसरा मित्र म्हणतो, "एखादी फसवी जाहिरात असेल, फेकून दे." हे ऐकून तिसरा मित्र म्हणतो, "हो, अशा जाहिराती वाचून फसू नकोस." प्रभाकर गंभीरपणे म्हणतो, "पत्रकाराचं कामच असतं, लपलेली गोष्ट शोधणं." मित्र चेष्टेने हसतात, "अरे वा, आता अशा रद्दी कागदातूनही बातमी शोधतोस का?" प्रभाकर हसतो, पण कागद खिशात ठेवतो. कागद खिशात ठेवता ठेवता तो मित्रांना म्हणतो, "माणसाने नेहमी कुठल्या ना कुठल्या शोधात राहायला पाहिजे, ज्यामुळे पुढे तुम्हाला एक नवीन गोष्ट सापडते, जी याआधी तुम्ही कधी पाहिलीही नसेल." त्याचे हे बोलणे ऐकून एक मित्र हात जोडत प्रभाकरला म्हणतो, "प्रभा, तुझे हे ब्रह्मज्ञान पुरे कर आणि आता आमच्यासोबत शोले बघायला चल, नाहीतर तुझं इथे प्रबोधन चालू व्हायचं आणि तिथे पिक्चर अर्धा संपून जायचा." हे ऐकून सगळे मित्रांमध्ये हशा पेटतो. सगळे पिक्चर पाहण्यास निघतात. एका थिएटरच्या बाहेर प्रभाकर व त्याचे मित्र उभे होते. टॉकीजच्या बाहेर थिएटरच्या मध्यभागी वरती शोले पिक्चरचं भलं मोठं पोस्टर दिमाखात झळकत होतं. मित्रांमध्ये तिकिटावरून चर्चा चालू होती. एक मित्र म्हणतो, "अरे, बाल्कनी ₹7.5 आणि स्टॉल ₹5.5. कुठलं तिकीट काढू?" दुसरा मित्र म्हणतो, "बाल्कनीचंच तिकीट काढ, पिक्चर बघताना गंमत येईल."
हे ऐकून त्यातील अनिल म्हणतो, "अरे कशाला एवढे पैसे खर्च करायचे? स्टॉलचं काढू की तिकीट?" दुसरा मित्र म्हणतो, "आपण शोले बघायला आलोय मित्रा." प्रभाकर खिशातील पैसे काढून देत म्हणतो, "अनिल, यावेळी मी तुझं तिकीट काढणार. मागच्या वेळेस माझं तिकीट तू काढला होतास." यावर अनिल म्हणतो, "अरे, हा एवढा दिलदार कधीपासून झाला?" हे ऐकून प्रभाकर म्हणतो, "बच्चन साहेबांनी जेव्हापासून बेल बॉटमची स्टाईल आणली तेव्हापासून." हे ऐकून मित्रांमध्ये हास्यकल्लोळ उडतो. आता सारे मित्र पिक्चरच्या त्या धुंदीत हरवले असताना प्रभाकरचं लक्ष मात्र सतत खिशात ठेवलेल्या त्या कागदावरच जास्त होतं. पिक्चर पाहताना मध्ये मध्ये पडणाऱ्या त्या पांढऱ्या शुभ्र प्रकाशात खिशातून तो कागद बाहेर काढून ते पुसटशे शब्द वाचण्याची त्याची धडपड अविरत चालूच होती. रात्री घरी आल्यावर प्रभाकर आपल्या खोलीत बसला असता त्याने खिशातून तो कागद बाहेर काढला आणि परत ती अक्षरे वाचण्याचा प्रयत्न करू लागला. पण फिक्कट झालेल्या अक्षरामुळे त्याला अर्थ समजत नव्हता. त्याने आपल्या कपाटातून भिंग काढली आणि कागद भिंगाखाली धरला. हळूहळू शब्द स्पष्ट दिसू लागले. इंटरनॅशनल पेन फ्रेंड्स. तो सारी माहिती वाचतो तेव्हा त्याला समजतं, पेन फ्रेंड हे एका मासिकाने नवीन चालू केलेलं सदर आहे, जे इंटरनॅशनल संस्थेशी जोडलं गेलेलं आहे. याचे जर आपण सभासद झालो तर आपण नवीन देशी परदेशी मित्रमैत्रीण बनवू शकतो. त्यांच्याशी पत्राद्वारे संवाद साधू शकतो. हे वाचून प्रभाकर आनंदित होतो. त्याला नेहमी नवीन गोष्टी जाणून घेण्याचे, ते करून पाहण्याचे वेड असते. तो त्या कागदावर मासिकाचे नाव शोधण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते नीट वाचता येत नाही, कारण सगळी अक्षरे पुसली गेलेली असतात. हे पाहून त्याचे स्वतःच्या समोर काही गहन प्रश्न उभे राहिले. ते म्हणजे, हे मासिक कुठलं असेल? मासिक मराठी आहे, पण मासिकाचे नाव काय आहे? नावच माहीत नसेल तर मासिक कुठून मिळणार? मासिकच नाही मिळाले तर मी सभासद कसा होणार? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे सदर कधीचं असेल? या पानावर असलेली तारीख देखील पुसली गेली आहे. भिंगाखाली कागद धरून त्याचे पाहणे चालू असते. आता याचा शोध कसा घ्यायचा? मला मिळेल का हे मासिक? आणि घेता येईल का या नवीन गोष्टीचा अनुभव? प्रभाकरच्या या प्रश्नांना कोणते नवीन मार्ग मिळतील? कारण काही शोध उत्तरांसाठी नसतात. ते आपल्याला नवीन प्रश्नांकडे घेऊन जातात.